ठाणे घोडबंदर महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये अँब्युलन्स अडकल्यामुळे महिलेचा बळी गेलाय। मधुकर नगर इथे राहणाऱ्या छाया कौशिक पुरव यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये। छाया यांच्या अंगावर झाड कोसळल्यामुळे त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या। रुग्णालयामध्ये नेत असताना मुंबई अहमदाबाद मार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाला, त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। ज्या ठिकाणी छाया पुरव यांच्या अंगावर झाड कोसळलं त्या ठिकाणावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी। पालघरच्या सफाळे पश्चिमेच्या मधुकर नगर येथील छाया पुरव यांच्या अंगावर झाड कोसळलं होतं आणि त्यांना उपचारासाठी नेत असताना वाहतूक कोंडीमुळे त्यांना ताटकळत राहावं लागलं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। मात्र ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या ठिकाणी मी आहे। हे पाहू शकता, हे झाड ही शाळा आहे आणि या शाळेवर कोसळणारं हे झाड होतं, जीर्ण झालेलं झाड होतं। ते झाड कोसळत असताना गावकऱ्यांनी आणि छाया पुरव हे सर्व या ठिकाणी येऊन हे झाड तोडलं जात होतं आणि त्यावेळेस ते झाड त्यांच्या अंगावर पडलं। आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहेत। काका, नाव काय आपलं? अरुण पाटील। काय नेमकी घटना घडलेली? घटना म्हणजे झाड ते जीर्ण झाड शाळेवर पडू नये म्हणून कापलं, तर ते झाड चुकून ती लांब होती, असंही नाही जवळ होते, पण ते लांब मोठं झाड होतं। ते झाड तिच्याबरोबर त्या शाळेच्या कोपऱ्यावर पडलं, मी फिरलं झाड ते याच्यावरून आणि तिला काय ती कल्पना आली नाही। ती आपली सगळे होते, बरेच जण होते उभे इकडे, त्यावेळी त्यांच्या अंगावर पडलं। त्यानंतर त्यांना उपचारासाठी कुठे नेण्यात आलं? पालघरला नेण्यात आलं। सुरुवातीला पालघरला, आणि पालघरवरून त्याही सांगितलं की बॉम्बेला घेऊन जा म्हणून। बॉम्बेला नेताना रस्त्यात ती बरंच टाईम झालं असं बोलतात, मी नव्हतो इकडे त्यावेळेला। बरोबर, नक्कीच छाया पुरव यांचा हा म्हणजे अपघात झाल्यानंतर त्यांच्या अंगावर झाड कोसळल्यानंतर त्यांना सुरुवातीला पालघरला नेलं आणि पालघरवरून पुढील उपचारासाठी मुंबईला नेत असताना वाहतूक कोंडीमध्ये त्यांची ॲम्ब्युलन्स अडकली आणि नंतर त्या जो उपचारासाठी उशीर झाला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे। NDTV मराठीसाठी नावेद शेख सोबत मनोज सातवी, पालघर।